श्री स्वामी समर्थ. आयुष्यात आनंद मिळवायचा असेल तर तुम्ही आधी स्वार्थी लोकांच्या मैत्रीची अपेक्षा करणं सोडा. एक स्वार्थी मित्र हा तुम्हाला चुकीचा सल्ला देऊन मार्गी लावतो. गद्दाराची चर्चा सुरू झाली की जुन्या मित्रांची आठवण येते. श्रीमंत लोकांना अनेक मित्र असतात कारण साखरेलाच अधिक मुंग्या लागतात. आयुष्यात मित्र नसेल तरी चालेल, पण कोणतेही स्वार्थी मित्र असता कामा नये. स्वामी म्हणतात, अनुभवाने शिकायला मिळाले कोणी कोणाचे नसते, केवळ कामासाठी अनेक जण जवळ येतात. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा. स्वामी सांगतात, स्वार्थी माणसाला जोडलेले बरे असते, कारण अशा व्यक्ती आयुष्यात कधीही बदलू शकत नाहीत. एखाद्या व्यक्तीची गरज संपते त्यावेळी त्याचे वागणेही बदलते. मित्र बनवा पण निस्वार्थपणे. एखादा मित्र सतत मागणी करत असेल तर त्यापासून दूर राहणे कधीही चांगले असते. स्वामी म्हणतात, तुमचा माझ्यावर विश्वास असेल, तुम्ही मला मानत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. कदाचित आजचा दिवस कठीण आहे, त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्टास्पद असेल, पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी असेल. प्रयत्नांना यश देणारा ठरेल. यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे, उचित ध्येयासाठी उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश आणि सुख हे जोडीने येतात. आपल्याला जे हवंय ते मिळालं म्हणजे यश होय. जे मिळवलं त्यात गोड वाटणं म्हणजे सुख होय. स्वामी सांगतात, अशक्य असं या जगात काहीच नाही. त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे. आधी सिद्ध व्हा, मग आपोआप प्रसिद्ध व्हाल. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे, जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हारू शकत नाही. कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात. अपयशाची माणसाकडे एक गोष्ट नक्की असते, ते म्हणजे अपयशी का हो याचं कारण. कोणाचा द्वेष करणे म्हणजे स्वतः विष प्यावं आणि त्यानंतर तुमच्या शत्रूने मरावं याची आशा करणं आहे. जर तुम्हाला खरंच सामर्थ्यवान व्हायचं असेल तर स्वतःच्या लढाया स्वतः लढा. प्रत्येक माणसाला आयुष्यात सुंदर दिवस येतात, त्यासाठी आयुष्यात धोका पत्करण्याचा हक्क आहे. ध्येयाने संघर्ष करा आणि तुमच्या यशाला गर्जना करू द्या. जय पराजय ध्येय गाठण्यासाठी दाखवलेली हिंमत आहे, जी मोजावी लागते. यश कधीच सावलीत मिळत नाही, त्यासाठी पूर्ण किंमत द्यावी लागते. प्रत्येक जागोजागी स्वामी सांगतात, एक विश्वास ठेवा. तुमच्या विश्वासावर हे जग कायम आहे आणि तुम्ही जर विश्वासाने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहाल तर मी तुझ्या सदैव पाठीशी राहीन. ज्याने प्रसिद्धीपुढे नकार दिला होता ते आता खूप चांगल्या स्तराला आहेत, पण जे परिस्थितीपुढे होकार देऊन थकले होते, परिस्थितीपुढे हारले होते, आज ते कुठल्या तरी खालच्या स्तराला आहेत. यशस्वी माणसाच्या मनातही भीती असते, यशस्वी माणसाच्या मनातही शंका असतात, यशस्वी माणसाच्या मनातही काळजी असते, पण तरीही यश मिळवण्यासाठी इच्छा त्यांची त्यापेक्षा जास्त प्रबळ असते. ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात त्यांना स्वतःचे मार्ग स्वतःच शोधायचे असतात. छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा. मोठं यश मिळण्यासाठी शिक्षण व्यर्थ जाणार नाही. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा मुळीच नाही. कष्ट इतक्या शांततेत करा की यश धिंगाणा घालवेल. दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या दगडाविटांच्या पायावर जो इमारत उभा करू शकतो तो खरा यशस्वी माणूस होय. वेळ आणि शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहेत. कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात, पण वेळ आधी परीक्षा घेते आणि नंतर धडा शिकवते. आयुष्यात छापलेले पुस्तक वाचण्यासारखे खरे ज्ञान मिळत नाही. अनुभवाचे पुस्तक वाचाल तर ते ज्ञान मिळेल जे जीवनात कुठेतरी खरंच कामी येईल. छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असू शकतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो. आयुष्यात पैज लावायची असेल तर स्वतःबरोबर लावा, कारण जिंकाल तर स्वतःचा आत्मविश्वास आणि हराल तर स्वतःचा अहंकार. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. नशीब हे लिफ्टसारखं असतं, तर कष्ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते, पण जिना म्हणजेच पायऱ्या कधी संपत नसतात आणि बंदसुद्धा होत नसतात. त्यावर आपण जाऊन लवकर यशाकडे जाऊ शकतो. आपलं नशीब आपण स्वतः उजळवायचं असतं. जेव्हा आपण मेहनत करू तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीचं फळ मिळतं. स्वामी म्हणतात, अन्यथा आपण जर मेहनत नाही केली तर देवही आपल्याला काहीच देणार नाही. यशस्वी माणूस तोच होतो ज्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी त्याला काही फरक नाही पडत. काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडले पाहिजे. परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याकडे असते तो जीवन जगत असतो. ज्याने स्वतःचं मन जिंकलं ते सर्व काही जिंकलं. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल. तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट तुमची स्वप्न सत्यात येण्यापासून रोखू शकते, ती म्हणजे अपयश आणि येणारी भीती. भूतकाळात झालेल्या अपमानांचा अश्रूच भविष्यात पाठलागावर शिंपडत असतात. स्वामी सांगतात, कधी म्हणू नका तुम्हाला अशक्य आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला शक्य आहे, कारण तुम्हाला माझा आशीर्वाद आहे. भविष्य घडविण्याचा प्रयत्न करा. भूतकाळ कुठला आहे तो तर होऊन गेला. यश मिळवण्यासाठी त्याग महत्त्वाचा आहे. जर तुम्ही त्यागासाठी तयार आहात तर यश तुमचेच आहे. चूक ही नवी संधी आहे. नवी शिकण्यासाठी एक नवी संधी आणि एक कारण आहे काहीतरी मिळवण्यासाठी. तुमच्या भयाचा आणि शंकाचा सामना करा. एक नवीन जग तुम्हाला समोर असेल. उद्या हा फक्त स्वप्नाळू आणि आळशी माणसाच्या कार्यक्रमात असतो. जर यश मिळवायचे असेल तर मोठा विचार करा, वेगळा विचार करा. कधी तुम्ही जिंकत असाल तर तुमचे कर्म चांगले होते. प्रत्येक संकटात संधीच दडलेली असते. आयुष्यात कधीतरी तुम्हाला आपल्या भीतीला सामोरे जावंच लागेल. यश मिळवण्यासाठी पुस्तकात अपयश हा महत्त्वाचा धडा असतो, तो शिकणे गरजेचे. मला गजराच्या घड्याळीची गरज नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात मोठा अनुभव देतो मी जो फक्त माझा संदेश शेवटपर्यंत ऐकतो. प्रत्येकाकडे स्वप्ने असतात, पण प्रत्येकाकडे ते पूर्ण करण्याची इच्छाशक्ती नसते. निर्भयता हे यशाचे खरे रहस्य आहे. यशा इतकं बोलकं दुसरं काही नसतं. आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष कराल तरच आपण आयुष्यात पुढे जाईल. तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात. मन जिंकण्यासाठी मंत्र नाही लागत तर मेहनत लागते. यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उचित ध्येय उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी वाटचाल म्हणजे यश होय. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवं आहे ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं त्यात गोड वागणं म्हणजे सुख होय. आयुष्यात आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करीत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करत बसा, प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका.
सतत कर्तव्य करीत राहा. आज न उद्या तुम्हाला नक्कीच यशस्वी व्हायचं आहे. सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा. दिवा मातीचा आहे की सोन्याचा आहे हे महत्त्वाचं नसून ते किती अंधारात प्रकाश देतो हे महत्त्वाचं आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात खूप गोष्टी मनासारख्या होतात जर विश्वासाने केल्या गेल्या. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवंतालाही भाग्यवान कोण आहे या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून कळाला पाहिजे. एकत्र येणे ही सुरुवात, एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत राहून काम करणे म्हणजे यश होय. हृदयात नेहमी जे परोपकाराची भावना बाळगतात त्यांना प्रत्येक पावलावर प्रगतीचे यश मिळते. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवय आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. तुमच्या भयाचा आणि शंकांचा सामना करा. एक नवीन जग तुमच्या समोर असेल. चूक ही नवी संधी आहे, नवं काहीतरी शिकण्यासाठी. जेव्हा यश मिळवलं तेव्हा सर्व काही मिळवलं असं नाही. आयुष्यात काही दुसऱ्या गोष्टीसुद्धा असतात. आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतला आहे ते नसून तुमच्या आयुष्यात श्वास रोखणारे किती जण आहेत हे आहे. साधारण माणसांना आशा आणि इच्छा असतात आणि यशस्वी माणसाकडे ध्येय आणि योजना. ध्येय ठरवल्यावर ध्येय गाठण्यासाठी स्वतःला एक कारण द्या. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. सकारात्मक विचारांनी उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा. तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात. मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो आणि तो म्हणजे सर्वांशी प्रेमाने वागणे होय. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसे आणि केव्हा वापरायचे याचंही ज्ञान हवं. यशस्वी आणि अयशस्वी माणसात एकच उत्तम फरक असतो, तो त्याला वेगळा कसा व्यतीत करतो ते तुमच्यावर असते. तुमच्याकडे बघून भुकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडे जर लक्ष देत बसला तर तुम्ही ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. स्वामी म्हणतात, जीवनात एकदा तरी ध्येयावर निराधार केल्यानंतर पुन्हा मार्ग वळू लागतो. काहीही करा पण गुंतवा पूर्ण. स्वामी सांगतात, बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वतःचं मन बदलवायचं येत नाही तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही. विजय निश्चित असल्यावर आपल्याला मिळतो, फक्त मेहनत करावी लागते. यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोके जगाच्या भीताने आपल्या निर्णय बदलतात. कष्ट ही अशी प्रेरित शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. संघर्ष केल्याशिवाय रत्न उजळत नाही, त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एक एक ऐकून काढून टाकायला सुरुवात केली पाहिजे. स्वामी सांगतात, चूक सुधारण्यासाठी ज्याची स्वतःची लढाई चालू असते त्यालाच कोणी हरवू शकत नाही. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. स्वामी म्हणतात, आजच्या या संदेशाने तुमचं आयुष्य बदलेल. तुमच्या आयुष्यात एक मोठा आणि नवीन चमत्कार घडेल. या संदेशाला पूर्ण ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडतील ज्या की पूर्णपणे तुमचं जीवन एका पुढच्या स्तराला नेतील. कदाचित तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तर काय आहे, हा तर एक ऑनलाईन आलेला संदेश आहे. पण या ऑनलाईन आलेल्या संदेशामुळे तुमच्या जीवनात काय फरक पडणार आहे ते तुम्हाला नक्की कळेल. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये कधी घाबरू नका, कारण तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करत नाही ती गोष्टीही आज तुम्हाला मिळणार आहे. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नका, भिवू नका, सदैव प्रयत्न करा.
आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व काही पराभव पुसून टाकू शकतो. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा का कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्याच नजरा आपोआप आदराने झुकण्यास सुरुवात होते. स्वामी सांगतात, आयुष्यात चिंता आणि तणाव दूर करा. आयुष्यात जर काही करायचंच असेल तर चिंतन करा. डोळे बंद करा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, अनेकांच्या आयुष्यात लागलेला रोग आहे तो म्हणजे भीती. या भीतीला पळवा. तुम्ही माझे नाव घ्या, तुम्हाला आयुष्यात भीती कधीच वाटणार नाही. स्वामी सांगतात, खूप वेळा तुम्हाला वाटत असेल या गोष्टी कशा होतील, पण एक लक्षात ठेवा, समुद्रातील तुफानापेक्षा आपल्या मनातील वादळे जास्त भयानक असतात. त्यामुळे जे तुम्हाला वाटते त्यावर विचार नका करू. तुमच्या मनातील वादळे तुम्हाला खचवू शकतात, पण तुम्ही खचू नका. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त व्हा. गर्दीचा हिस्सा नाही तर कारण बना. एका वेळी एकच काम करा, पण तेही असे करा की जे पाहिल त्याला वाटलं पाहिजे हे काय केले याने. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची असते जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटलं तरी चालेल, कारण वेडेच लोक इथे इतिहास लिहितात आणि चांगले आणि शिकलेली लोके तर तो इतिहास वाचतात. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मागे कोण बोलतं याने तुम्हाला काहीच फरक पडला नाही पाहिजे. कारण जर याने फरक पडत असेल तर तुम्ही आत्ताही खूप शिकायचे आहात. तुम्ही आत्ता खूप मागे आहात. तुम्हाला तेव्हा सर्व काही शिकलेले मानता येईल जेव्हा तुम्ही यशाच्या मार्गाने कोणत्याच गोष्टीचा विचार न करता फक्त यशाचा विचार करता करता पुढे जाता. स्वामी सांगतात, कधीतरी कुणाच्या भावनासोबत खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी गमावून बसाल. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे कधीही चांगले. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर चालाकीने खेळत राहावं लागते. हरला म्हणून लाजू नका, जिंकला म्हणून माजू नका. चंद्र मिळवण्यासाठी नेमका काय करण्याची गरज असते, तर रात्रीची वाट पाहावी लागते. स्वामी सांगतात, कोणतीही गोष्ट असो, मिळवायची असेल किंवा पाहायची असेल तर रात्री येऊ द्यायला लागते. स्वामी सांगतात, तुम्हाला संयम ठेवावा लागेल, कारण जसा चंद्र रात्रीशिवाय दिसत नाही तशी तुमची योग्य वेळ आल्याशिवाय तुमचं काहीच होऊ शकत नाही. अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमत उरली नसती. अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचा डोंगर चढलेला असतो. जर तुम्ही व्यक्तीच्या वाटेला जात असाल जो व्यक्ती कधी जीवनात हारला नाही, तर एक लक्षात ठेवा, तो व्यक्ती कधीच तुम्हाला हलक्यात घेणार नाही. कारण ते व्यक्ती तेव्हाच जिंकतो जेव्हा तो स्वतःला आपल्यापेक्षा जास्त भारी समजून मेहनत करतो. स्वामी सांगतात, सुखाला सामोरे जाण्याचं खरं कौशल्य असतं त्या जमिनीवर राहून आकाशात उडायचं असतं. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्या योग्य मार्गावर आणणारे मार्गस्थ दगड आहेत. स्वामी म्हणतात, या संदेशाला शेवटपर्यंत ऐकलंय म्हणून तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा. कमेंटमध्ये 501 हा चमत्कारी अंक टाईप करा. तुम्हाला इथे एका तासात मोठी धनप्राप्ती होईल. दुबळी माणसे भूतकाळ जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात. सामर्थ्यवान भविष्यकाळ घडवण्यावर आणि दुबळे माणसे भविष्यकाळ बिघडण्यावर या दोन गोष्टीवर लक्ष देतात. व्यर्थ गोष्टीचे कारणे शोधू नका, आहे ते परिणाम स्वीकारा आणि मेहनत करा. आयुष्यात कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. जेव्हा आपण काहीतरी नवीन करू तेव्हा आपल्याला खूप अनुभव येईल. स्वतःचा विकास करा, ध्यानाने ठेवा.
प्रत्येक दिवशी जीवनाला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा. प्रयत्न करत राहा. अशक्य आणि कठीण हे फक्त शब्द आहेत. प्रयत्न केले तर काहीच अशक्य नाही. तुमचे कितीही वय असले किंवा कितीही संधी हातातून गेल्या असल्या तरीही पुन्हा मेहनत करा. कारण जोपर्यंत तुम्ही मेहनत कराल तोपर्यंत काहीच अशक्य नाही. आणि तुमचे वय, तुमचे गेलेल्या संध्या हे काहीच महत्त्वाच्या नसतात. उत्साह सर्व काही आहे, फक्त ते गिटाराच्या ताराप्रमाणे नीट आवळलेला असायला हवा. अशक्य ते शक्य करण्यात एक वेळीची मजा आहे. स्वामी म्हणतात, मी कोणापेक्षा चांगला आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला माझा अनुभव येतो कारण तुम्ही भक्ती करता. आणि ज्याला आला नाही त्याने कमेंटमध्ये अनुभव येणार असं नक्की लिहा. स्वतःचा विकास करा. ध्यान ठेवा. गती आणि वाढ हीच जीवनाची लक्षण आहेत. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा असा दिनदर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराकडे देतो. आपल्यासाठी कुणीही नसेल तरी आपण सर्वांसाठी आहोत. आत्ताच एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात जर खूप मोठं व्हायचंय तर आयुष्यात खूप कष्ट करावे लागतील. आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधी करायची गरज पडत नाही. आपले लक्ष्य काय आहे ते कधी विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावर संतुष्ट राहण्याची सवय लागेल आणि आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. आपण ज्या ध्येयासाठी नेहमी घेत असतो तो आज आपल्याला पूर्ण होईल. आपली बाजू योग्य असेल तर दुर्बलही समर्थ्याचा प्रभाव करू शकतात. आपले सत्य स्वरूप सिद्ध करण्यास सोन्याला अग्नीत शिरून दिव्य करावे लागते व हिऱ्याला घण्याचे घाव सोसावे लागतात. एक माणूस 200 ते 300 वर्षात जेवढा विचार करू शकतो तेवढा तो 2 ते 3 महिन्यात करतो. स्वामी सांगतात, आपण जेवढा 2 ते 3 महिन्यात विचार करतो तेवढा जर आपण रोज बराबर केला तर 200 ते 300 वर्ष निघू शकतात. स्वामी म्हणत आहेत, विश्वासाने या चॅनलला सबस्क्राईब करा, मोठी बातमी मिळेल. रस्ता सुंदर असेल नक्की विचारा तो कुठे जातो, पण ध्येय सुंदर असेल मात्र रस्ता कसा आहे हे कधी बघू नका, तर ध्येयाकडे बघा. स्वामी म्हणतात, अडचणी या जीवनात असतात. ते आपल्याला काढायचे असेल तर पहिले मनातल्या अडचणी काढायला लागतील. इच्छा दांगडी असली की मदत आपोआप तुमच्याकडे चालत येते. इतिहास कोणापेक्षा कमी नसतो आणि कोणापेक्षा जास्त नसतो. एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचं असतं. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी करू नका आणि ते न सोडवण्यासारखा असेल तर काळजी करू नका, कारण ते करूनही काय होणार आहे. एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावकाशाने करणे कधीही श्रेष्ठ असते. आपण महान गोष्टी करू शकत नाही तर महान मार्गावर लहान गोष्टी करा. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजूक प्रेमाने करावी. स्वामी सांगतात, स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करतो. कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उजमळून पडतात. कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल. स्वामी सांगतात, अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो. कोणतीही वस्तू चांगली वा वाईट नसते, आपण फक्त त्याच्या विचारांना त्याला तसं करतो. कोणतेही अडथळे असो त्याने काही फरक पडत नाही. एक लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवून कामे करा. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे.
गरुडा इतकं उडता येत नाही, म्हणून चिमणी इतकं उडण्याचं सोडायचं नाही. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतेही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधी लांब नसतो. आपले लक्ष्य साध्य करा, विसरू नका आपल्याला काय करायचे ते. आयुष्य जगण्याच्या 2 पद्धती. पहिली, जे आवडते ते मिळवायला शिका. दुसरी, जर ते करू शकत नसाल तर जे मिळालंय त्यात समाधान आणि सुख मिळवायला शिका. परिस्थितीला दोष देत राहण्यात लढण्याची जिद्द अंगी बाळगा. चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका. हसता हसता समोरे जा, आयुष्यात तर घडून जाईल. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, खरी श्रीमंती शरीराची आहे, बुद्धी आणि मनाची नाही. गुणाचं कौतुक उशिरा होते पण होते. गौरव हा पडण्याचा नाही तर पडून उठण्याचा आहे. घडून गेलेल्या गोष्टीकडून ठुंकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टीकडे पहा. जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदला. जीवनात काही पराभव हे विजयातून अधिक श्रेष्ठ असतात. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधी शॉर्टकट नसतो. रस्ता नाही असे कधीही होत नाही, सापडण्याची जिद्द लागते. स्वामी म्हणतात, हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.